अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाबाबत आक्षेप नोंदवून उपवर्गीकरण रद्द करणे तसेच सादर करण्यात आलेल्या अहवालाची माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा यांच्या वतीने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेस ठाम विरोध दर्शवून संबंधित अहवाल सार्वजनिक करून त्यातील संपूर्ण माहिती जाहीर करण्यात यावी। तसेच अहवाल सादर करण्यापूर्वी सामाजिक संघटना विविध घटकांकडून हरकती व सूचना देण्यात याव्या। सन 1932चा पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या समाजाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीचा मार्ग खुला आहे। त्यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या प्रगतीस बाधा निर्माण होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये। तसेच मुख्य मागणीमध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जात असून समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होत आहे। त्यामुळे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा। तसेच शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालांचा संपूर्ण माहिती व प्रत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा यांना उपलब्ध करून देण्यात यावी। वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून अनुसूचित जाती समाजाच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा विविध मागण्या निवेदनातून असून या प्रसंगी नाशिक शहर RPI A गटाचे शहर अध्यक्ष संजय भालेराव, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विश्वास काळे, कामगार नेते प्रकाश पगारे, महेंद्र साळवे, विजय खेडकर, संतोष साळवे, निलेश घुसाळे, राजन वायकर, बाळाभाऊ घुसळे, मनोज अवचिते, सुनील यशवंते, शांताबाई पगारे, विमलबाई तडवी, हेमलता बर्वे, विमल जाधव, कालिदास शिंदे, दीपाली अहिरे, रामबाबा पठारे, विलास गांगुर्डे, विशाल घेगडमल, जानवी फाजगे, समीर शेख, सुभाष अहिरे, प्रवीण पगारे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले साहेबांच्या आदेशाने आज या निदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि ही जी बदर समिती आहे, ही बदर समिती हिचा अहवाल या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे उपवर्गीकरण हे निश्चितपणानं हे रद्द झालं पाहिजे। या सगळ्या मागण्यासाठी आमच्या संपूर्ण कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व सदस्य, सर्व नेतेगण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आले। आणि आपल्याला तर माहितीच आहे की या देशामध्ये जे काही वातावरण समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या ठिकाणी या सरकारने लावलेलं आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि हे उपवर्गीकरण रद्द होऊन सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जाती, ज्या 59 जाती या गुणगोविंदांना या ठिकाणी राहिल्या पाहिजेत, यासाठी निश्चितपणानं आम्ही आणि आमचे पक्षनेते प्रयत्न करत आहे। एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। आपण आलात, पत्रकार असेल, पोलीस असेल, सर्व आमच्या माता भगिनी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाला। सर्वांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक बदर समितीचं आव्हान, बदर समितीचं आव्हान, उपवर्गीकरण थांबलं, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आमदार रामदासजी आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उपवर्गीकरण रद्द। 59 जातीचा आपण करत आहात आणि त्यामध्ये फक्त एकाच जातीने या ठिकाणी अपवाद आणि त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। तर आपण याची संपूर्ण या पद्धतीची चौकशी केली पाहिजे की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1932 साली गोलमेज परिषदेमध्ये गेले होते आणि त्यांनी या संपूर्ण 59 जातींचं प्रतिनिधित्व केलं होतं। पूर्वीची जशी समजा महार समाज असेल, या मातंग असेल, चर्मकार असेल, फाटिक असेल, या सर्व समाजाचं 59 जातीचं या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलं। आणि या समाजाला जर एक चांगल्या उच्च स्तरावर न्यायचं असेल, यांचं राहणीमान उंचावायचं असेल, यांना समाजामध्ये बसण्याची एक ताकद निर्माण करायची असेल, त्यांनी 59 जातीचं या ठिकाणी आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी या महार समाजाचं फक्त प्रतिनिधित्व नाही केलं, सगळ्यांना त्यांनी ताकद देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। परंतु आताचं जे सरकार आहे, हे सरकार या समाजामध्ये फूट लावून या समाजाला दिशाहीन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। त्यांना माहीत आहे की आज या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, हे जे मूलभूत प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे। काल परवा 24-25 विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये आपलं स्वतःचं आत्मबलिदान केलं। या सगळ्या गोष्टी बाजूला सारून समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण करायचं असेल, मराठा असेल, वंजारी असेल, बंजारा असेल, त्यामध्ये धनगर असेल, हे असं समाजामध्ये तेढ निर्माण करून आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचं या ठिकाणी काम करत आहे।
आम्ही स्वतःला आम्ही समजतो की आम्ही सत्तेत आहे, पण त्या सत्तेमध्ये जे घटक पक्ष आहेत ते आम्हाला किती सामावून घेत आहे आतापर्यंत आम्हाला काही त्याचं गणित काही होऊन मिळतं नाही. परंतु आठवले साहेबांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये जाहीर केलं होतं की मी सदैव समाजाच्या सोबत राहील आणि समाजाच्या हिताचं ज्या ज्या वेळेला काम राहील, माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु मी समाजाच्या सोबत राहील. परंतु या ठिकाणी आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये काही चुकीचे माहिती या ठिकाणी पुरवली गेली आणि सांगितलं की आठवले साहेब या ठिकाणी या उपवर्गीकरणाचं समर्थन करतात. परंतु निश्चितपणानं त्यांनी आम्हाला आदेश दिला नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवला जातो आणि म्हणून आमची या ठिकाणी आयुक्तालयाला मान्य आयुक्त या आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या शासनापर्यंत पोहोचवतील असा या ठिकाणी आम्हाला आशावाद आहे. या कार्यक्रमाला अत्यंत कमी वेळामध्ये म्हणजे लोक किती आले हा महत्वाचा नाही, परंतु अत्यंत श्रद्धेने अत्यंत आत्मतेने आले, कारण हा सामाजिक प्रश्न आहे. त्यामध्ये सर्व आमच्या महिला आघाडीच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ नेते विश्वनाथजी काळे असतील, फकीरावजी जगताप असतील, नाशिक शहराचे अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ शेख असतील, बालाजी असतील, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे आमचे संजय नेते आदरणीय रामबाबा फटारे असतील, प्रकाश नाना पगारे असतील, गोटेरामजी पवार असतील, या ठिकाणी ज्यांनी असं सुरेख असं नियोजन केलं ते आकाशजी असतील, त्याचप्रमाणे आमचे शहराचे अध्यक्ष संतोषजी पाटील असतील, या ठिकाणी अनिलभाई राजाभाऊ जाधव आहेत आणि कॅम्प आलेले आमचे सुरेश निकम आहेत, अनिलभाई बाळासाहेब आहेत, या ठिकाणी आमचे पगारे साहेब आहेत, प्रवीणजी पगारे आहेत, या ठिकाणी खेडकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे यशवंत साहेब आहेत, दीपकजी आहेत, विशालजी आहेत. या सगळ्यांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं. आयरे साहेब आमचे पगुरकर साहेब आहेत, याचे या ठिकाणी हेगडमध्ये आहेत, सम्राटजी, हे सगळ्यांचे नावं घेणं का कर्म पाहतो. अत्यंत कमी वेळामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी आले. चित्राताई असतील, या ठिकाणी आमच्या जान्हवीताई आलेल्या आहेत, आमच्या पिकअप ग्रुपच्या सगळ्या महिला भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, आमच्या ज्येष्ठ नेत्या पगारे भाऊच्या आल्या, तडवीताई आल्या. म्हणजे या पक्षामध्ये काम करत असताना 50-50 वर्ष त्या लोकांना काही भेटलं नाही, परंतु आठवले साहेबांवरती आणि बाबासाहेबांवरची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी सगळी माणसं आलेले, आमचे महेश जे असतील या ठिकाणी आमचे भाविस्कर साहेब आलेले आहेत आणि सगळी प्रमुख माणसं या ठिकाणी कदाचित कोणाचं आमचे राजाभाऊ भोंगळ आलेले आहेत. समीरभाई तर अत्यंत म्हणजे परमिशन पासून तर सगळं सांभाळून घेतात. ठीक आहे, या ठिकाणी माझ्याबद्दल काय राज रोग जरी असेल पण तो तेवढा पुरता तेवढा आम्ही मर्यादित ठेवतो. सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही फोन केला, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले, छोटे खडताळे असतील, त्यांचे बंधू असतील, खडताळे साहेब आमचे, बाळासाहेब जाधव आहेत, मामुलजी आहेत, सत्यन आहेत, नानाजी लोंढे हा जे कामगार आले, अतुल खेडमल आले, त्याचप्रमाणे गडाख साहेब वाघ आहे, बंडूजी थोरात आहेत, प्रवीणजी पगारे आहे, तिथे आमचे तपासणी साहेब आलेले, आदर्श सावंत आणि सगळी मंडळी या ठिकाणी आमचे श्रीवंत साहेब देखील सुद्धा आलेले आहेत. आणि या ठिकाणी न्यायमूर्ती बदर समितीचा जो अहवाल आहे तो या ठिकाणी म्हणजे आमच्या पहिल्यापासून भूमिका होती की एकला जो आयोग आहे, एक माणूस या सगळ्या समाजाचा काही सर्वे करू शकत नाही आणि निश्चितपणानं तो जाहीर झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. जाहीर होण्याच्या अगोदर तो रद्द झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एक पाऊस देखील या ठिकाणी या ठिकाणी आता काही आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा या ठिकाणी शिष्टमंडळ निपाणानं आता महसूल आयुक्तांना निवेदन द्यायला जाणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते विश्वनाथजी काळे यांना मी अशी अपकड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली
आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही अबकट वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल खात्याला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि सरकारने ही बदल समिती ही रद्द करावी अशी आम्ही शासनाला आवाहन करतो. ओके बॉस भाई बोल. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हो सर, हो सर. आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अबकट वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही अबकट वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल खात्याला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि सरकारने ही बदल समिती ही रद्द करावी अशी आम्ही शासनाला आवाहन करतो.